इथे पण ॲक्टिव्हिटी झाली. आता रॉंग साईडने चाललो आहे पाहिजे की कोणती बस नंबर इकडे येतो. 2 वाट आहेत आणि आमचा विचार तिसऱ्या मार्गाने जायचा आहे. मला आपलंच नाव देतील लोक शहीद झालो तर. कारण की ते सपोज निघाले तर मग समाधी डायरेक्ट. की 5 वाजता गडाचे दरवाजे बंद होतात आणि आत्ता 4:30 वगैरे झालेत. कदाचित राजगडावरचा हा शेवटचा स्टेवाला ट्रेक असेल. मर्डर झालेला माणसांची चुकी. त्यांनी पैसे मागितले तर मी रेकॉर्ड करणार. मी आत्ता पण ऑन रेकॉर्ड आहे. वाजले आहे 10:57. आज वॉच नाही आहे कारण की बॅटरी डेड झालेली. आपण निघालो आहोत पुण्याला. टू बी स्पेसिफिक आपण चाललो राजगडाला. 2-3 वीक आधीच प्लॅन बनलेला बट एक बरंच काही चाललेलं सो त्यामुळे थोडंसं डिले झालं. तर वाजले आहेत 1:03 आणि आता आपण निघालो आहोत पुण्याच्या दिशेने. घाट लागणार आहे. सुरुवात केलेली आहे म्हणजे 1-2 नागमोडी वळणं आपण घेतलेली आहेत आणि आता आपण वरती चाललेलो आहोत. इथे प्रॉब्लेम काय आहे ना की आता मला दिसत नाही आहे प्रॉपर, त्यामुळे मला टर्न नाही घेता येतं प्रॉपर. आता रात्री घाटामध्ये हाच प्रॉब्लेम होतो. सो काय करायचं आहे तर ही जी इंडिकेटर लाईन आहे ती चेक करत राहायची सारखी की आपण त्या लाईनीच्या पलीकडे जात नाही होत ना. ती लाईट आला का, ती लाईन लक्षात ठेवून आपल्याला सरळ जायचं आहे. आणि आता आपण आहोत पौड रोडला आणि ॲज युजल रस्ता. पुण्यातले रस्ते मला जाम कन्फ्युजिंग वाटत राव. काही एक समजत नाही, कोणता टर्न घ्यावा कुठे जावं काही समजत नाही. सो मध्येच थांबायचं रस्ता बघायचा, मध्येच थांबायचं रस्ता बघायचा, हेच चालू आहे. तर इकडनं जायचं आहे का पुढनं जायचं आहे तर पुढनं जायचं आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहेत 8:33 आणि रात्री प्लॅन चेंज झाला. आम्ही केदारकडे आलो. मला जाम भूक लागलेली. मी केदारकडे खायला बसलो आणि बोलता असं डिसाईड झालं की आता स्टे करूया तिकडे आणि पहाटेच राजगडी जाऊयात. सो चांगली झोप लागली आणि झोप निडेड होती मला तरी. आता गाडी गरम होते म्हणून थांबलो आहे आणि आमचं थोडंसं काम चालू आहे. आमचे कलाकार काहीतरी करतायत. तर निघता थोडासा वेळ झाला. आम्हाला बॅग पॅक करायची होती. केदार आणि हसमुखची बॅग एकत्र राहत नव्हती. सो या गाडीवरती तिला लोड केले आणि ते पुढे मागे कुठेतरी आहेत. आय थिंक मागे आहेत. ठीक आहे. सिग्नल वगैरे लागत आहेत. ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. 8 तर वाजून गेले तेवढं मला माहिती आहे. वो काका इज प्रो अल्ट्रा मॅक्स प्रो. झोमॅटो दादा थँक्यू. बस यू ही. बरीच मोठी ॲक्टिव्हिटी झाली बाबा इकडे. पूर्ण रोडच्या रोड ब्लॉक केलेला. आता मिळाली जागा तर जाऊयात पुढे. इथे पण ॲक्टिव्हिटी झाली आहे. सगळीकडे आज ॲक्टिव्हिटी डेज आहे. जवळजवळ एक 10-15 किलोमीटरचं ट्रॅफिक असेल आरामात. बराच वेळ थांबलेलं. आपलं हसमुख आणि केदार येस ते पुढे गेलेत. बराच पुढे गेले कारण की त्यांनी साईडने घातली रोड आणि मी काय हायवे सोडत नव्हतो. बघूयात पुढे थांबले असतील तर ठीक आहे, नाहीतर मग डायरेक्ट राजगडी. तावामध्ये मी ब्रिज पकडला आणि ब्रिजवरनं सरळ पुढे आलो. जो आपल्याला राईट टर्न घ्यायचा होता तो माझ्याकडनं मिस झाला. सो आता रॉंग साईडने चाललो आहे. आपल्या इकडनं आता लेफ्ट घ्यायचं आहे. नसरापूर फाटा जो आहे त्याच्यासाठी आणि तिकडनं सरळ आत 30 किलोमीटर राजगडी पोचतो आपण. हो इकडनं जागा आहे का? चला इकडनं जागा आहे. आता सरांना उसाचा रस प्यायचा आहे. सो पहिले उसंबा मग जातंबा. बापरे भारीच रे.
आत्ता आपण आहोत नसरापूर फाट्याला आणि नसरापूर फाट्याला म्हणजे ते ऊसाचा ज्यूस सेंटर आहे, गुऱ्हाळ आहे आणि समोर तो एक स्तंभ दिसतो आहे. तिथे आम्ही गेलेलो पण काका आम्हाला ओरडले की व्हिडिओ नका बनवू. बेसिकली ते तुम्ही तिकडे जाऊन बघा. बेसिकली चांगलं आहे, म्हणजे प्रत्येक डायरेक्शनला कोणता फोर्ट आहे हे असं एक्सप्लेन केलं आहे तिकडे आणि काही काय लिहिलं पण आहे. सो मस्ट वॉच थिंग आहे. थोडासा वेळ काढा आणि तिकडे जाऊन बघा. समहाऊ गोप्रो हळूहळू वर्क करतो आहे. नॉट शुअर वाय रिस्पॉन्स नाही देते. वा इथे ट्रॅफिक पोलीस आहेत. गुड 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 गुड. हे पहिल्यांदा आयुष्यात आहे म्हणजे 10 वर्षाच्या करिअरमध्ये इथे फर्स्ट टाईम मी पोलीस बघितलेत. मागे आपली पब्लिक ट्रान्सपोर्टची बस आहे गेली आहे, म्हणजे मागे आहे ती. मी पुढे आलो कारण माझा जो गोप्रो आहे तो चालू नाही झाला टायमावरती. शाळेपर्यंत जाऊयात. आपलं सागरच येते आज तोंडामध्ये. सागरला फोन करावा पाहिजे. केदार आणि हसमुख जो आहे ते पुढे आहेत का मागे ते मला माहीत नाही. ते आय थिंक तरी पुढे असावेत कारण गावामध्ये ट्रॅफिक होती तर मी कडेकडेने पुढे आलो आणि हे लोक ऑफकोर्स माझ्या पुढेच गेले असतील. तर मला त्या गाडीचा नंबर पाहिजे. कधी आपला फ्युचरमध्ये विचार झाला की पब्लिक ट्रान्सपोर्टने येऊयात तर ॲटलिस्ट माहिती तरी पाहिजे की कोणती बस नंबर इकडे येतो. सो साखरपर्यंत यात साखरपर्यंत आपल्याला लेफ्टला जायचं आहे. राजगड 11 किलोमीटर असं लिहिलं आहे. चलो आपण पोचलो आहोत मार्गसनीचा जो फाटा आहे जिकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे तिकडे. आणि ही आपली PMP 296 असा गाडीचा नंबर आहे. तर आपल्याला इथे उतरावं लागेल आणि इकडनं आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे आतमध्ये. मी धन्नो तिथे पार्क केली आहे कारण केदार आणि हसमुख मागे आहेत. मी त्यांना कॉल केलेला आत्ताच. ही आपली ग्रामपंचायत कार्यालय मार्गसनी आणि ते शाळा पण आहे. त्या साईडला शाळा आहे. जेव्हा मी थांबलेलो तेव्हा एका हॉटेलमध्ये असंच चौकशी करत होतो तर त्यांनी सांगितलं इथे एकच आतमध्ये जायला म्हणजे या रस्त्याला यायला एकच सकाळी ST असते आणि तीच ST रिटर्नसाठी पण असते. फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. आपण जेव्हा नाक्यावरती उभे होतो तिकडनं प्रायव्हेट गाडी मिळते पण ते बरेच पैसे घेतात आणि ज्या त्या डुक्कर गाडी किंवा टमटम जे काही म्हणतात त्याला त्या अवेलेबल आहेत पण त्यांची पण फ्रिक्वेन्सी कमी आहे. आली तर आली नाही तर 2-3 तास अजिबात नाही असं. आता हा जो रस्ता आहे हा एवढाच चांगला आहे आणि नंतर पुढे अगदी घाण प्रॉपर गावातला रस्ता खडकांचा मातीचा रस्ता पुढे चालू आहे. सो आता एन्जॉय करून घेत. बाय द वे हे ऊसाचं होतं. मी एका व्हिडिओमध्ये बोलत होतो की मला माहीत नाही आहे की नक्की हे आहे काय. तर हे आहे ऊस ऊस आणि ऊस. या नदीचं काम कधी व्हायचं, या नदीवरच्या पुलाचं काम कधी व्हायचं माहीत नाही. जवळजवळ 3-4 फेऱ्या झाल्या माझ्या राजगडच्या पण हे काम काही होईना. खळखळतं पाणी. वाह छानच छान. स्वच्छ आहे रे पाणी. यावेळेस काही ते वेगळं एक्सप्लोअर करायचं आहे असं चालू आहे. सो आपल्याकडे 2 मार्ग आहेत. एक आहे चोर दरवाजा आणि एक आहे गुंजवणेवाला दुसरा आहे गुंजवणे दरवाजा. सो बघूया तो कुठून जायचं ते. इकडनं 3 किलोमीटर आहे. समोर जो दिसतोय तो आहे राजगड. समोर बालेकिल्ला दिसतोय. या साईडला आपला नेठं दिसतंय. मजा आहे मजा आहे. हा जो रूट आहे हा लेंदी आहे. लाईक हे जे समोरचे 2 टेकड्या आहेत त्या पार करायच्या आहेत आणि मग वरती जायचं आहे. चढण्यासाठी सोपं आहे पण उतरण्यासाठी थोडं डिफिकल्ट आहे. आपण आता गुंजवण्याच्या बेसला आलो आहेत आणि इथे प्रॉपर पार्किंग आहे. पैसे घेत आहेत 5 रुपये पर पर्सन एंट्री फी आणि 20 रुपये पार्किंगचे असं आहे. वॉशरूम वगैरेची सुविधा आहे. गाड्या इथे पार्क केल्या आहेत आणि आपण आता गुंजवणेच्या गावातनं स्ट्रेट असं सरळ जाणार आहे. कुठे किंवा कोणत्या मार्गे जाणार आहे हे अजून ठरलेलं नाही आहे. चोर मार्ग आणि गुंजवणे दरवाजा अशा दोन वाटा आहेत आणि आमचा विचार 3ऱ्या मार्गाने जायचा आहे.
बघूयात सक्सेस होतं की नाही, त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. लेट्स मूव्ह. हा वाला आपण तच सोडलेला. बघितलं हे काहीतरी विचित्र आहे. बाबा वास बीस नको घेऊ, लफडा व्हायचा. सर खड्ड्यात पडलेले आहेत आणि तू आले का ते? हां आलेलं आहे. काहीतरी विचित्र आहे हा प्रकारच, काहीतरी विचित्र आहे. म्हणजे बुरशी आहे का काय आहे, अंड्यासारखं दिसते पण त्याच्यामध्ये ते काय आहे हे डिस्कवर केलं पाहिजे. काहीतरी अतिउत्साही करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि इथे वाट नाही आहे, वाट बनवतो आहे. आणि जसं हसमुख थोड्या वेळा आधी म्हटलेला की नवीन रूट शोधणार आणि त्याचं नाव त्याच्या नावाने देणार. बोललंच ना मगाशी, नाही बोलला? त्याचं नाव आहे मला आपलंच नाव देतील लोक, शहीद झालो तर. शहीद झालं तर ठीक आहे, मग शहीद झाल्यावरती आपलं नाव देतील. या प्रयत्नात आम्ही नवीन वाट शोधतोय. तर चला पुढे भेटूयात. मस्करीमध्ये आम्ही अशात एक आडवाटेमध्ये आलेलो आणि जस्ट अशी वरती नजर गेली तर आता दिसतंय की नाही माहीत नाही, थोडंसं लांबून घ्यावं लागेल. बट मोठे मोठे मधमाशीचे पोळे आहेत. इकडनंही दिसत नाही आहे ते प्रॉपर. सो बेसिकली असं आहे की जंगलात हे दिसतं आहे एवढंच. बेसिकली बोलायचं आहे की आडवाटेत असाल तर प्रयत्न करा सगळ्यात पहिले अशा आडवाट्याला काय नाही जायचं. आणि जात असाल तर मग पूर्ण सेफ्टी असली पाहिजे. वरती आजूबाजूला सगळीकडे नजर असली पाहिजे, कारण की ते सपोज निघाले तर मग समाधी डायरेक्ट. 3:11 झालेत आणि आता आपण मागे आलो आहोत आणि ॲक्च्युअल जो रोड आहे त्याला लागलेलो आहोत. आणि केदारचं असं ठरलं आहे की एका तासात छोट्या पावलांनी गड सर करायचा, विथ कुठलाही ब्रेक नाही घ्यायचा आहे. आणि प्रयत्न करूयात, आपलं काम आहे प्रयत्न करायचा. सो लेट्स ट्राय दॅट थिंग. जवळपास अर्ध्यावरती आलो आहे आणि अजून बरंच जायचं आहे. आम्ही काकांना मागे विचारलं तर ते 45 मिनिट्स असं म्हटले. बट ज्या वेळेने आम्ही चाललो आहे गमत बराच वेळ लागणार आहे. 5 वाजता गडाचे दरवाजे बंद होतात. सो प्रयत्न ते करायचा आहे. मगाशी 3 वाजलेले, आता किती वाजले ठाऊक नाही. जाऊयात हळूहळू. तिथे जे दिसतं ना ते पद्मावतीचं मंदिराचा एरिया आहे. तिकडेच चोर दरवाजा आहे. या साईडला हा समोर दिसतोय तो बाले किल्ला आहे आणि या साईडला आपलं नेडव. कुठे दिसतंय. आणखी एक ब्रेक घेतलेला आणि थोडंसंच पुढे आलं आहे आणि हा आहे व्ह्यू. हे कॅमेरा खरंच जस्टिस नाही करत आहे. जे दिसतंय ना म्हणजे अल्टिमेट दिसते राव. अशी मोठे झाडे वाढले आहेत आणि त्याच्यामधनं एक छान पायवाट आणि त्याच्यामधनं चाललो आहे. वा. आणि असं ऊन अजिबात लागत नाही आहे. जे सूर्यदेवता आहे वरती, बट नो ऊन, थोडंसं गारवा आहे. छानच वाटे. अगदी ते सिनेमॅटिक व्ह्यू आहे ना तसंच काहीतरी. चोर दरवाजासाठी जो शेवटचा टप्पा आहे तो बऱ्यापैकी स्टीप आहे आणि आमचा एक मेंबर मागे आहे आणि आम्ही पुढे चाललो आहे. कारण असं की 5 वाजता गडाचे दरवाजे बंद होतात आणि आत्ता 4:30 वगैरे झालेत. जवळपास अर्धा तासाचा ती जी तटबंदी आहे तेवढंच गड बाकी आहे. बट रस्ता जरा खराब आहे, सो 20 मिनटं तरी लागतीलच. आणि मी आता रेकॉर्ड करतो आहे, सो मी पुढे जातो. ते माकडांचं बऱ्यापैकी वावर आहे आणि वाट ही काहीतरी अशी आहे. केदार जिथे बसला आहे तो चोर दरवाजाचा एंट्रन्स आहे. हे वानर जे आहेत ते हातातल्या वस्तू हिसकावतात. सो बेटर आहे की सगळ्या वस्तू जे आहेत खायचं सामान ते बागेत असावं आणि लोंबतं काहीच नसावं. हे मग केवढं जवळ आलं आहे. पुन्हा मी ठेवतो. फायनली चोर दरवाजात पोचलेलो आहे आणि हा असा रस्ता आहे. लोक उतरतात खाली.
इथे जागोजागी लिहिले मुक्काम बंद आहे म्हणून, बट असं काही नाही, असं काही नाही आहे. अरे बापरे. येस, असा दिसणारा चौर दरवाजा आणि इकडे हे दरवाजे लावलेत. मला एक्सपेक्टेड नव्हतं की इथे दरवाजे लावतील, पण माणसाचं काही खरं नाही बाबा, कुठेही काही करू शकतो. खाली दिसतंय ते पद्मावतीचं तलाव आहे आणि साईडला समोर जे आहे ते पद्मावतीचं मंदिर. ही आहे सदर आणि सदरेपासून सरळ इथे आता नवीन शौचालय बांधलं आहे. आम्ही असंच बघायला म्हणून आलेलो, बट दुरावस्था आहे, खूप जास्ती दुरावस्था आहे, म्हणजे काही नाही जाऊ शकत. ॲटलिस्ट लेडीजसाठी तरी ते स्वच्छ करावं, कारण की खालती पैसे घेत आहेत, 5 रुपये का असे ना पण घेत आहेत ना, मग दॅट्स देअर वर्क टू ॲटलिस्ट स्वच्छ करा. माकडं तर आहेतच तिथे. आता सामान ठेवलेलं तर एक वानर जवळ येऊन गेलं. सो केलं पाहिजे यार, केलं तरच होणार आहे. सहा 5 झालेत आणि आता आम्ही निघालो आहे संजीवनीच्या दिशेने. गडावरती थांबण्याची सोय नाही आहे, जागोजागी त्यांनी आता लिहून ठेवलं आहे की गडावर थांबू शकत नाही. आता जे अधिकारी आहेत ते शीळ वाजवून सगळ्यांना हकलतात. आम्ही तोरणाला चाललो असं सांगून आम्ही पुढे जाणार आहोत. गडाचं काम चालू आहे, त्यामुळे ह्या पोलीस जे आहेत त्याच्यावरनं हे असं काही दगडी वगैरे आणतात आणि हे अशा वाटा बनवतात, ज्याने चालणं सोयीस्कर होतं आहे, पण तेवढंच गर्दी पण वाढते. सनसेट होतो तिकडे. अधिकाऱ्यांचा जास्तीचं माज झाला आहे बोलू शकतो. गड बंद केला आहे, बट संजीवनीच्या आसपास राहू शकतो असं खालचे गावकरी पण बोलत आहेत आणि सगळेच तसंच फॉलो करत आहेत बेसिकली. सो कदाचित राजगडावरचा हा शेवटचा स्टेवाला ट्रेक असेल. जेव्हा हे आम्हाला समजलं तेव्हा केदार आणि माझी रिॲक्शन सेम होते. लाईक समजत नव्हतं की काय रिॲक्ट करावं. आणि काही इन्सिडेंट्स आत्ता जस्ट झालेत, ते मी थोड्या वेळाने त्याच्यावरती बोलेल थोड्या वेळाने, कारण आता आम्ही पहिले जागा शोधतो आहे स्टेसाठी. थोड्या वेळापूर्वी ह्या भांड्यामध्ये खिचडी होती अशी टोपभर भरून, आणि हसमुख सरांनी ती टेस्ट केली आणि ती कच्ची होती. ती खिचडी आम्हाला फुकट मिळालेली आणि आम्ही काय म्हणतात असं, मी तर खूप एक्साइटेड होते की खिचडी मिळाली आणि त्याच्यामध्ये बटाटा पण होता. ती खाल्ल्यानंतर कच्ची होती आणि त्याच्यामध्ये आफ्टर टेस्ट येत होती मसाल्याची. सो आता ते परत धुणार कोण, म्हणून त्याच्यामुळेच पाणी टाकलं आणि आता मॅगीची तयारी झाली आहे. हसमुखने आज खूप काही सहन केलं आहे. हसमुख काय बोलशील? जवळजवळ 1-1.5 वर्षानंतर ट्रेक करतोय बाबा, आणि पहिल्यासारखं नाही राहिलं आता सगळं. वय वाढलं नाही होत. आज आमचे मास्टर शेफ बदलले. केदार याच्यात 2 मसाले होते. नाईस. हे व्हेज आहे ना बाबा? आहे हो, हे व्हेजच असतं, पण याचे 2 मसाले कसे आले? नॉनव्हेजवाली पण असते. राजगडची शेवटची संध्याकाळची मॅगी खाताना मला तर फारच भरून आलं आहे. अच्छा सॉरी, केदार ना. मला फारच भरून आलं आहे खरं तर. हे अपेक्षितच नव्हतं, पण आता जसं हसमुख म्हणतो आहे हे पुढे होत राहणार आहे गोष्टी, की एक एक गड रात्रीसाठी बंद होणार आहेत. त्यामुळे आत्ताच आम्हाला काय आता बोलायचं याच्यावर.
येस, व्हॉट्स युअर थॉट? ही शेवटची रात्र आहे, पण आता जितक्या वेळा पण राजगडला राहिलोय ते सगळं आठवणी ताज्या झाल्या की आपण रात्री असताना एवढी धमाल केलेली असं राजगडवर. पण आता ते पुढे शक्य नाही आहे. ते एका अर्थाने चांगलं पण आहे गव्हर्नमेंटच्या हिशोबाने. नाही रे, काय त्यांचा काय म्हणजे त्यांचा फायदा काय आहे गोष्टी? त्यांचा फायदा नाही आहे, पण आत्ताच गेल्या वर्षीच इथे एक केस झालेली, तुला आठवतं? खाली मर्डर झालेला. माणसांची चुकी. हा, मग तीच माणसांची चुकी बंद करायची. गव्हर्नमेंटने म्हणून त्याच्यावर बंदी घालण्यापेक्षा तुम्ही इथे गव्हर्नमेंट तुम्ही तैनात करू शकता, तैनात करा इथे. तुम्ही MTDC हे करा चांगलं, तुम्ही सुविधा पुरवा. तुम्ही, मला एवढंच म्हणायचं की तुम्ही 5 रुपये घेतात किंवा 15 रुपये घेतात, घेताय ना तुम्ही. मग हा केदार, तू काहीतरी बोलत होतास. ठीक आहे, मी रेकॉर्ड करणार. त्यांनी पैसे मागितले तर मी रेकॉर्ड करणार. मी आत्ता पण ऑन रेकॉर्ड आहे. बंदी आणून गव्हर्नमेंटला वाटलं त्यांचे प्रश्न सुटणार आहेत, पण जे खरोखरच ट्रेकर आहेत, जे इकडे येऊन खरंच त्यांना सनराईज आणि सनसेट अनुभवायचा आहे, निसर्ग अनुभवायचा आहे, ते कुठे जाणार आहेत? रिसॉर्टमध्ये राहून हे सगळं अनुभवता येतं का? पॉईंट आहे. आणि असं पण नाही की म्हणजे रात्री बंद केलं म्हणून त्या गोष्टी थांबणार आहेत. ज्यांना करायचे ते कसेही करणार आहेत. तुम्ही त्याला जर तुम्हाला त्याला हेरिटेज वगैरे काय करायचं असेल, तुम्ही त्या गोष्टीला पिकनिक स्पॉट बनवा ना. आता ठीक आहे, आता ते ट्रेक आहे, महाराजांचा इतिहास आहे, सगळं ठीक आहे, पण म्हणजे आता तुम्ही रेलिंग्स वगैरे लावताय, हरिश्चंद्रगड सारख्या ठिकाणी कोकण कड्याला तुम्ही रेलिंग्स लावताय, काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? नको त्या गोष्टी सापडतात तिकडेही. त्याचं काय, बऱ्याच प्रमाणात. तुम्ही आजही तिकडच्या कुठल्याही लेण्यांमध्ये जा, तिथे बऱ्याच लेण्या आहेत, तुम्हाला तिथे दारूच्या बाटल्यांचे खच रचलेले दिसतील ॲक्च्युली. आणि त्याच लेण्यांमध्ये गणपतीचं मंदिर आहे, अनेक मूर्त्या कोरलेल्या आहेत. त्याच्यावर तुम्हाला ॲक्शन नाही घेता येते, पण तुम्ही बाकी ठिकाणी ते आता कसल्या कारवाया करत सुटल्या. इकडे जर पर्यटन चालू ठेवलं, रात्रीचं सुद्धा ठेवलं, तर इथे बरेचसे गावकरी आहेत, पायथ्याशी राहतात, त्यांचं पोटापाण्याचा प्रश्नही सुटू शकतो या तुम्ही चालू ठेवलं. सकाळचा तर सुटतोच, म्हणजे काय लिंबू सरबत वगैरे काय ते विकतात त्याच्यात, पण रात्रीचं जेवण पाणी वगैरे आहेत, कष्ट आहेत, पण ते त्यांची जर तयारी आहे करण्याची, तर मग काय हरकत आहे? चोरून करण्यापेक्षा लिगली करते. 9:51 झालेत आणि बराच वेळ झाल्यानंतर पाण्याची बाटली आली. त्यांना 9चा टायमिंग सांगितलेला त्यांनी, आणि आता ते 9:51 येत आहेत. आमचा असा विचार चालू होता की आता जावं तिथे परत सदरेवरती आणि तिकडनं पाण्याच्या बाटल्या आणाव्या, पण तसं काही झालं नाही. सो लेट्स सी. इथे मी लावलेला आहे टाईमलॅप्स गोप्रोमध्ये, दिसत नसेलच, आणि बघूयात काहीतरी चालू आहे, नवीन काहीतरी प्रयोग करतात पोरं.